लोक कशी लय भारी आहेत पहिल्यापासून पेटूक घे म्हणतो. अरे काय बघा शब्द बघ बुवा गोडवून बघ त्यांच्या शब्दात किती आय लव्ह यू म्हणतो बुवा. हॅलो हॅलो त्याला जरा जागा तरी सोडा. काय आधी देवाचं नामस्मरण करू खावा आणि नंतर पेटूक घेऊ खावा. पण यांनी सांगितल्याने सुरुवातीपासून काय तो जोर धर. कारण काय मी जोर धरलाय नाही तर ह्याच्या छान काय होणार नाही. फक्त दिसता असा दिसता फक्त त्याच्या दिसण्यावर जाऊ नको. सगळा करूचा माका लागतला. कसा भारी आहे आमचा भाऊ. आणि तुम्ही तर लय भारी आहे. तुमच्यासारखी माणसं बुवा शोधून पण सापडणार ना. बरोबर ना. एकदा फुललेलं फुल पुन्हा फुलत नाही. एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही. बुवा हजारो माणसं भेटतील जीवनात. हजारो माणसे भेटतील जीवनात. पण या कशाही गावातील लोकांसारखे बुवा पुन्हा भेटणार नाही. घ्या कशाही गावातील लोकांसारखे पुन्हा भेटणार नाही. पेट म्हणतात पेट. शब्दामध्ये बळवानाच्या रक्तामध्ये मांडणारी. शब्दामध्ये बळवानाच्या रक्तामध्ये मांडणारी. यांनी ठरवलं तर भराभरांवर पडतात भारी बुवा. यांच्या नादाला लागू नको. कारण या गावातील लोक आहेतच लय भारी बुवा. आहेतच लय भारी. त्याच्यामुळे काय तो जोर धरून सुरुवात कर. जोडीवाला बुवांचा भारी आहे. त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊ नको. मनोरंजन त्यांनी सांगितले ना पहिल्यापासून मनोरंजन सुरुवात करा. तुम्ही फक्त शेवटपर्यंत राहा बाकी काय नाही. Ah
सुप्रसिद्ध आंबा व्यापारी श्री अनिल फोंडकर यांच्याकडून सुरुवातीपासूनच बारी पेटवल्याबद्दल 500 रुपयाचं पारितोषिकाला एक धन्यवाद आणि अजून बारी रंगवा पेटवा शुभेच्छा. यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिकाला एक धन्यवाद. बारी रंगवूक सांगतो गो ऐकलं ना. नाही पुढे पेटवा पण होता. रंगूची आणि पेटूची दोघे आपल्यावरच आबोवा होय ना. बारी पेटूक सांगलं नाही तुका ना. असता बघा कसा भारी का. बऱ्याच दिवसांनी भेटला. जोरदार काय करे आंबे व्यापारी आंबा व्यापारी रत्नागिरीचा हापूस या देवगडचा हापूस होय ना. पण ह्या देवगडचा हापूस हो होय ना. आम्ही आपली बिटका बुवा कसं राग नाही ना. बुवा लय भारी आहे. होय होय हे बघा पेटूकच सुरुवात कर. ह्या बाजून ठेवते मी. त्या भजन परंपरेनुसार आधी देवाचं नामस्मरण आणि नंतर या बुवाचं नामस्मरण. कारण काय भजन म्हणजे काय. भ म्हणजे भक्तिरस, ज म्हणजे जनसामान्य माणूस आणि न म्हणजे नतमस्तक करणे. भक्तिरसामध्ये जनसामान्य माणसाला नतमस्तक करणे म्हणजे भजन. हा त्याच्यामुळे आधी भजन नंतर याची काही ती साला काढूया. हा
Hari